हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज मी कुमकुम अर्चन करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी मी सकाळी लवकर उठली. आज मंगळवार आहे. मंगळवार शुक्रवार असं आपण देवीच्या, लक्ष्मी देवीच्या किंवा श्री यंत्रावर कुमकुम अर्चन करावे, म्हणजे आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं. म्हणजेच घरात आलेली लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी किंवा घरात चांगलं आरोग्य लाभण्यासाठी. जशी आपण ही उंबरठ्यावर हळदी लेपन करतो, त्याचप्रमाणे हळदी लेपनाबरोबरच आपल्या घरात असलेल्या श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेवर किंवा आपल्या कुलदेवतेच्या फोटोवर किंवा आपल्या कुलदेवतेचा जर टाक असेल तर त्यावर कुंकुमार्चन अवश्य करावे. कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी मार्ग खुले होतात. म्हणजे त्याबरोबर आपण मेहनत तर केलीच पाहिजे, पण मेहनतीबरोबर आपण ह्या जर सेवा, प्रभावी सेवा आहेत ह्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन किंवा कुंकुमार्चन, ह्या सेवा प्रभावी आहेत. जर आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आपण त्या श्रीयंत्रावर नक्की मंगळवार शुक्रवार किंवा नवरात्रोत्सव होता त्यावेळी किंवा आता चांगला मार्गशीर्ष महिना, या महिन्याच्या मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवारी केलं तरी चालतं. कारण श्रीयंत्र हे श्रीहरी नारायण आणि लक्ष्मी मातेचं आसन आहे असं म्हटलं जातं. मग त्याच्यावर जर आपण कुंकुमार्चन केले तर आपल्या घरी आलेली लक्ष्मी अवश्य टिकून राहते असं म्हणतात, आणि ते खरंच आहे फ्रेंड्स. म्हणून मी करते. नवरात्रोत्सवात पण केलं होतं कुंकुमार्चन, त्यानंतर मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण करते किंवा इतर कुठल्याही शुक्रवार मंगळवारी आपण अवश्य करावे. लक्ष्मी मातेवर पण कुंकुमार्चन करावे. आता श्रीयंत्रावरचं कुंकुमार्चन हे खूप प्रभावी सेवा आहे, म्हणून मी आज श्रीयंत्रावर आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर पण करणार आहे कुंकुमार्चन. मी कसे करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही अशा प्रकारे करू शकता, त्याने आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. आता ही मी सकाळी लवकर उठून पहिल्यांदा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेतलं आणि ही छोटीशी दरवाजाच्या सामने रोजचंच आहे. हे छोटी छोटी बॉर्डर रांगोळी मी काढत असते. तुम्हाला जर हे अशा छोट्या बॉर्डर रांगोळ्या बघायच्या असतील तर मी नक्की त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. फार मोठ्या काढत नाही मी, छोट्या छोट्या बॉर्डर रांगोळ्या काढते. तुम्हाला जर माझ्या ह्या रांगोळ्या आवडत असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा. मग मी अशा बॉर्डर रांगोळ्यांचे व्हिडिओ टाकत जाईन फ्रेंड्स. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चांगले कमेंट्सही करा. तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला प्रोत्साहन मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. छान अशी मी बॉर्डर रांगोळी काढून घेते आणि उंबरठ्याची छान पूजा करून घेते. आता हे उंबरठा लेपन पण सुकले आहे. उंबरठ्या लेपनावर पण खूप अशी नाजूक डिझाईन काढली रांगोळीची तर छान दिसते. थोडीशी मी बारीक बारीक फुलं काढून घेते आणि नंतर मी तुम्हाला आज कसं कुंकुमार्चन करणार आहे ते दाखवणार आहे. रांगोळी काढल्यावर लगेचच त्यावर मी हळदी कुंकू वाहून घेते. ही बघा माझी आता झालेली आहे उंबरठा लेपन छान अशी सुंदर रांगोळी. त्यानंतर मी तुळशी वृंदावनाच्या पुढे पण छान अशी रांगोळी काढून घेतली. ही बघा सुंदर अशी लक्ष्मीची पावले काढून घेतली आहेत आणि छान तुळशी मातेची पण पूजा करून झालेली आहे माझी. आणि इथे मी बाहेरच्या पण दरवाजाच्या बाहेर तुळशीला अगरबत्ती लावून छान अशी रांगोळी, छोटीच मोठी नाही, बॉर्डर रांगोळी काढून घेतली. आणि त्यानंतर मी घरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर मी हे कुंकुमार्चन करायला घेतले. पहिल्यांदा जिथे कुंकुमार्चन करणार आहे तिथे मी एक छोटेसे स्वस्तिक काढून घेते. असं केलं पाहिजे असं काही नाही, पण मी मला आवडतं म्हणून करते. आणि व्यवस्थित असं त्यावर मी एक चौरंग ठेवला आणि त्यावर एक लाल वस्त्र, लक्ष्मी मातेच्या आवडीचा कलर. आता मी
पहिल्यांदा दीप प्रज्वलित करते. तिकडे घरातील देवांची पूजा झाली आहे माझी. तिथे पण बत्ती केली आहे मी, दिवाबत्ती. मी सर्व देवांना अभिषेक पण करून घेतला होता, पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी परत गणपतीवर आणि लक्ष्मीमातेवर, श्रीयंत्रावर हे अभिषेक करून घेते. गणपती बाप्पाची पहिल्यांदा पूजा केली पाहिजे. गणपती बाप्पांची पूजा करून घेते आणि मी लक्ष्मीमातेला लगेचच अभिषेक करून घेते. अशी प्रॉपर पूजा केली पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही नुसतं जरी देवाच्या आपल्या देवपूजा रोजच्या आपल्या घरातील देवांच्या पूजा झाल्या होत्या तिथे पण कुंकुमार्चन श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मीमातेच्या मूर्तीवर केलं तरी चालतं. पण मी अशी प्रॉपर तुम्हाला दाखवण्यासाठी इथे व्यवस्थित करते आणि मी नेहमी अशीच करते. पण आवश्यक नाही आहे की असंच सगळं हे करायला पाहिजे असं, पण मला आवडतं असं. आता मी लक्ष्मीमातेची पूजा करून घेते. पहिल्यांदा आसन देते, अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून. आता मी लक्ष्मीमातेची पूजा करून नंतर श्रीयंत्राची पण मी पूजा घरातील देवांची पूजा करताना अभिषेक करून घेतला आहे, त्यामुळे आता नाही दाखवणार मी तुम्हाला. आणि फ्रेंड्स, आजूबाजूला जरा मोठमोठे आवाज येत आहेत कारण बाजूला आमच्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे ते आवाज इग्नोर करा, त्याला मी काही करू शकत नाही, सॉरी. आता ही लक्ष्मीमातेची मी पूजा करून झाल्यानंतर श्रीयंत्राला पण अभिषेक झालेला आहे. मी आता इथे मधोमध श्रीयंत्र ठेवलं एक छोट्याशा पाटावर. त्यामध्ये ताट घेतलं आहे खाली, कारण कुंकू आजूबाजूला पडू नये म्हणून मी ताटामध्ये ठेवलं आहे. आणि पहिल्यांदा पूजा करून घेते मी श्रीयंत्राची. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मीमातेवर आपल्याला जेव्हा हे करायचं असेल कुंकुमार्चन, त्यावेळी सुहासिनींनी साडी अवश्य घालावी किंवा हातात हिरव्या बांगड्या, डोक्याला टिकली, ह्या ज्या सुहासिनीच्या आपल्या हे आहेत त्या सर्व परिधान करूनच केली पाहिजे ही सेवा, त्यामुळे चांगलं फळ मिळतं. आता पहिल्यांदा मी सेवा करायच्या आधी हे नित्यसेवेचं पुस्तक आहे, त्यातील मी पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन वाचणार आहे. आणि स्वामी स्तवन झाल्यावर मी एक मास श्री स्वामी समर्थ जपाच करणार आहे. आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्राचे एक माळ करणार आहे. त्यानंतर मी प्रॉपर सेवेला सुरुवात करणार आहे कुंकुमार्चनला. आता माझे वाचून झालं आहे स्वामी स्तवन आणि मी जपमाळ करून घेते. कुठलीही सेवा करायच्या आधी श्री स्वामी स्तवनानेच करावी. आता माझं वाचून वगैरे झालं आहे. नैवेद्य पण दाखवला दुधाचा. इथे तुम्ही खीर पण दाखवू शकता देवीला नैवेद्य. आणि हे माझ्याकडे अगोदर सेवा केलेले कुंकुमार्चन आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नवीन घेऊ शकता. आणि हे श्रीसुक्त आहे. श्रीसुक्ताच्या पहिली ओवी, एक ओवी श्रीसुक्ताची झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणून आपण लक्ष्मी मातेचा मंत्र जप करून कुंकुमार्चन करावे श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेवर. हे आता माझे बऱ्याच वेळा मी केलेल्या सेवा आहेत कुंकुमार्चनच्या, मी घेतल्या आहेत. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः. आता मी ही बोट दाखवते, त्या बोटाने जातवेदो लक्ष्मीं गामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः. अश्वपूर्वां व्रतमद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीर्वां देवी जुषतां. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः. आता इथे माझं श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून झालं आहे. तर मी लक्ष्मी मातेच्या पण मूर्तीवर करून घेते लगेचच. लक्ष्मीं जातवेदो मावह. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः.
ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं श्री स्वामी समर्थ ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः कांसोस्मिता हिरण्यप्राकारां माद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं श्री स्वामी समर्थ ओं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. आता इथे माझं लक्ष्मी मातेवर पण झालेलं आहे कुंकुमार्चन करून. आता मी आरती पण करून घेते लगेचच लक्ष्मी मातेची. इथे मी श्रीसूक्त पण म्हणून केलेलं आहे कुंकुमार्चन आणि लक्ष्मी मातेच्या मंत्राने पण कुंकुमार्चन करून घेतलं आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर श्रीसूक्त 16 वेळा म्हणून कुंकुमार्चन करावे. आता माझी आरती पण करून झालेली आहे आणि बघा इथे किती देवी छान दिसत आहे लक्ष्मी मातेवर कुंकुमार्चन केल्यावर. आणि श्रीयंत्रावर पण केलेलं आहे कुंकुमार्चन. किती सुंदर दिसत आहे. इथे माझी दुर्गा माता पण आहे आणि देवीने लगेचच आशीर्वाद पण दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान असं दिव्यामध्ये मस्त फूल तयार झालेलं आहे. देवीने लगेचच आशीर्वाद दिला आहे बघा प्रसाद. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.